दिल्ली विशेष न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंगच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या PMLA कलम 19 अंतर्गत आरोपीला अटक करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितलंय। पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायमूर्ती अभय S ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने म्हटलं की जेव्हा एखादा आरोपी समन्सच्या अनुषंगाने न्यायालयात हजर होतो तेव्हा तपास यंत्रणेला त्याची कोठडी मिळवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करणं आवश्यक असतं। आरोपी न्यायालयाने जारी केलेल्या समन्सद्वारे हजर झाला तर तो कोठडीत आहे असं मानलं जाऊ शकत नाही। न्यायालयात हजर झालेल्या आरोपींना जामिनासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारे PMPLच्या कलम 45च्या दुहेरी अटी लागू होत नाहीत, असं देखील खंडपीठानं आपल्या निकालात म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।